खानदेश बुलंदतोफ टीव्ही न्यूज। शिंदखेडा तहसीलमधील विजय स्मारकाची दुरावस्था अरुण देसले यांनी गांधीगिरी पार्ट 8 मधून दिला उजाळा। शिंदखेडा येथील तहसील कार्यालयात मंडल अधिकारी कार्यालयाजवळील सन 1918 मध्ये विजय स्मारक उभारून आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्तानं देशभरात हा दिवस साजरा केला जातो। महात्मा गांधींच्या स्मरणार्थ हुतात्मा दिनादिवसाच्या निमित्तानं देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राण अर्पण केलेल्या सर्व हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात येत असते। परंतु शिंदखेडा येथील तहसील कार्यालय आवारात विजय स्मारक उभारले असून या स्मारकाचे अत्यंत दुरावस्था झाली आहे। सभोवतालचा परिसर अस्वच्छ व मुतारी म्हणून त्याचा वापर आजही होतोय। आजच्या दिनाचं औचित्य साधत शिंदखेडा शहरात नेहमी चर्चेत असलेले सामाजिक कार्यकर्ते अरुण देसले यांच्या गांधीगिरीच्या माध्यमातून अनेक समस्या प्रश्न त्यांनी उजेडात आणले आहेत। त्यात अजून एक भर म्हणजे आज हुतात्मा दिनी शहीदांना आदरांजली म्हणून विजय स्मारक जवळ आजपर्यंत शासन प्रशासन यांची कुठलीही देखरेख व देखभाल नसल्यानं साधे पुष्प हार फूल वाहण्याचा प्रकार देखील दिसून आलेला नाही। म्हणून अरुण देसले यांनी आपल्या गांधीगिरी पार्ट 8 मधून आज विजय स्मारक सभोवतालची जागा रोजंदारीने व स्वतः साफसफाई करून सदरचं विजय स्मारक स्वच्छ करून शहरातील ज्येष्ठ कार्यकर्ते पांडुरंग गुरव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली। या प्रसंगी गांधीगिरी फेम अरुण देसले, सुनील बडगुजर, चंद्रकांत गोधवानी, कैलास मराठे, ॲडव्होकेट रितेश महिरे, प्रशांत मराठे, भूषण मराठे, गोलू देसले यांसह शहरातील सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते। निदान शासन प्रशासनानं अशा दिवसाचं औचित्य साधत कमीत कमी त्या परिसराची साफसफाई होणं गरजेचं आहे। एक आठवण म्हणून विजय स्मारकाजवळ हा दिवस साजरा होणं ही अपेक्षित आहे। दुसऱ्या महायुद्धाच्या विजयाचे प्रतीक म्हणून शहीद जवानांच्या प्रती हे भव्य असं विजय स्मारक सन 1918 साली येथील जुन्या तहसील कार्यालयाच्या आवारात उभारण्यात आले होते। साधारण 6x12 व 10 फूट उंच अखंड दगडात कोरीव असं स्मारक आहे। या स्मारकाला लागूनच शहराचं तलाठी कार्यालय आहे। जुन्या काळी इथं नियमित साफसफाई करून पूजा करून दिवा लावला जात असे। परंतु कालांतरानं धावपळीच्या या आधुनिक युगात सर्व सुख सुविधांयुक्त असलेला भव्य कार्यालय व व्यापारी संकुलनाच्या युद्धात या दुसऱ्या महायुद्धाच्या विजयाची स्मारक आठवण पडली असावी। या स्मारकाचं सुशोभीकरण करण्याची मागणी नागरिकांकडून देखील जोर धरू लागली आहे। याकडे प्रशासन शासन किती गांभीर्यानं लक्ष घालते हा चर्चेचा विषय बनलाय। एकंदरीतच गांधीगिरी फेम अरुण देसले हे नेहमीच नवनवीन प्रश्न हाती घेऊन अशा समस्यांना उजेडात आणण्याचं काम करत असल्याने शहरातून त्यांचं कौतुक होत आहे। मुख्य संपादक यादवराव सावंत, शिंदखेडा। 1918 साली दुसरे महायुद्ध झाले ते आपल्या देशातील जवान जे शहीद झाले त्यांच्या स्मरणार्थ 1918 साली विजय स्मारक बनवले गेले, तेही तहसील कचेरीच्या आवारात। आजपर्यंत त्याच्यावर प्रशासनाने शासनाने दुर्लक्ष केलं। याची हाईट खूप उंच होती, आम्ही लहानपणी पाहिलं आहे। याचा इतिहास आमचा जन्मच 1977 झाला आहे। फार जुना विषय आहे। इतिहासाला अजरामर ठेवण्याचे काम शासनाचे प्रशासनाचे होते, परंतु याच्यावर आजपर्यंत दुर्लक्ष केलं। आज आम्ही सर्व गावकरी मिळून, आमचे गावातील नागरिकांनी मिळून आज शहीद दिनानिमित्त आणि महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त आम्ही या परिसराची साफसफाई करून त्याला पाण्याने स्वच्छ धुवून आज आम्ही आपल्या देशातील शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली। आणि अशा या गोष्टी आहेत, याच्यावर शासनाने मुख्यतः माननीय तहसीलदार साहेबांचं याच्यावर लक्ष असायला पाहिजे होतं, पण आजपर्यंत कोणत्याही तहसीलदारांनी किंवा शासनाने प्रशासनाने याच्यावर लक्ष दिलं नाही। हे मी लक्ष वेधण्यासाठी आणि शहीदांना स्मरण करण्यासाठी आजचा आम्ही हा उपक्रम राबवला। जय हिंद, वंदे मातरम। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.